नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सबनीस। आज एका अशा विषयावर आपण बोलूया की ज्यावर भारतातल्या प्रत्येक 5 पैकी 1 स्त्रीला बोलायला हवं, पण बहुतेकांना माहीतच नाही की त्यांना हा आजार आहे। पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा शब्द तर ऐकला असेल तुम्ही। कदाचित विचार करत असाल की मला सोनोग्राफीमध्ये सिस्ट दिसले पण मला PCOS आहे, किंवा मला सिस्ट दिसले नाही म्हणजे मला PCOS नाही। तर हे दोन्हीही चुकीचं असू शकतं। PCOS हा फक्त ओव्हरीचा आजार नाही, पण पूर्ण शरीराचा हार्मोनल आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे। आणि आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की PCOS म्हणजे काय, ते कसं ओळखायचं आणि त्याचे महत्त्वाचे लक्षणं काय। तर PCOS म्हणजे नक्की काय ते समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण देते। तुमच्या शरीरात एक ऑर्केस्ट्रा आहे, हार्मोन्स हे त्यातले म्युझिशियन आहेत आणि इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन हे सगळे मिळून एक बॅलन्स ठेवतात। PCOSमध्ये काय होतं, या ऑर्केस्ट्रामधला एक म्युझिशियन टेस्टोस्टेरॉन जरा जास्त वाजवायला लागतो आणि मग बाकीचा बॅलन्स हा पूर्णपणे बिघडतो। म्हणून PCOSला डायग्नोज करण्यासाठी 3 गोष्टी बघतात। यापैकी कोणत्याही 2 असतील तर त्याला आपण PCOS आहे असं म्हणतो। पहिलं, पाळी अनियमित येणे, इरेग्युलर पिरियड्स, 35 दिवसांपेक्षा जास्त गॅप पडतो किंवा मग वर्षातून 8 पेक्षा कमी पाळी येतात। 2, अँड्रोजन हार्मोन्स बदललेले आहेत, म्हणजे चेहऱ्यावर, अनुवटीवर, पोटावर केस वाढायला लागतात, पिंपल्स जास्त यायला लागतात, डोक्यावरचे केस पातळ व्हायला लागतात। 3, सोनोग्राफीवर ओव्हरीजमध्ये अनेक लहान लहान छोटे छोटे फॉलिकल्स दिसायला लागतात। पण लक्षात ठेवा, सोनोग्राफीवर फॉलिकल्स दिसणं हे एकट्याने PCOS नाही। बऱ्याच नॉर्मल तरुण मुलींमध्ये असे फॉलिकल्स दिसतात, म्हणूनच डायग्नोसिससाठी वेगवेगळे लक्षणं बघणं गरजेचं असतं। आता आपण जाऊया PCOSच्या लक्षणांकडे, जी तुम्ही इग्नोर करता। PCOSचे काही लक्षणं स्पष्ट दिसतात, जसं इरेग्युलर पिरियड्स, वेट गेन, पिंपल्स, पण काही लक्षणं आहेत जी बहुतेक स्त्रिया इग्नोर करतात किंवा त्यांना PCOSशी जोडत नाही। त्यामध्ये येतं मानेवर किंवा काखेत काळपटपणा येणे, त्याला आपण अकॅन्थोसिस निग्रिगन्स असं म्हणतो, आणि हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण असतं। म्हणजे तुमच्या शरीरातला इन्सुलिन हे नीट काम करत नाही आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचं हे PCOSचं मूळ कारण आहे। केस गळणे, डोक्यावरचे केस पातळ होणे, भाग रुंद होणे हे अँड्रोजन एक्सेसचं लक्षण आहे। बहुतेक जणी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातात, पण मग कारण हार्मोनल असू शकतं। मूड स्विंग्स, अँक्झायटी, डिप्रेशन, PCOSमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे मेंटल हेल्थवर परिणाम होतो। हे जस्ट स्ट्रेस नाही, तर हे हार्मोन्स आहेत। आणि बघायला गेलं तर वजन, म्हणजे विशेषतः पोटावर जमा होतं। PCOSमध्ये वजन सगळ्यात आधी पोटावर जमा होतं, त्याला आपण ॲबनॉर्मल ओबेसिटी असं म्हणतो, आणि ते मेटाबॉलिकली खरंच धोकादायक आहे। जर तुम्हाला यापैकी 3 किंवा 4 गोष्टी जाणवत आहेत तर एकदा तपासणी करून घ्या। सगळ्यात मोठा मिथ, फक्त डाएट आणि एक्सरसाइजने PCOS बरा होतो। हे मी अनेकदा ऐकते की मी जिमला जाते, शुगर सोडली, वजन कमी होत नाही, पण म्हणजे मी लेझी आहे का? नाही, तुम्ही लेझी नाही, तुमचा इन्सुलिन नीट काम करत नाही। PCOSमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतं, म्हणजे तुमचं शरीर शुगरला नीट हँडल करू शकत नाही, आणि जेव्हा इन्सुलिन जास्त तयार होतं तेव्हा शरीर फॅट स्टोअर करतं, विशेषतः पोटावर। म्हणून जेनेरिक डाएट, कमी खा, जास्त एक्सरसाइज करा, PCOSमध्ये पुरेसं नाही। PCOSमध्ये काय गरजेचं आहे? लाईफस्टाईल, पण मग ती स्पेसिफिक। प्रोसेस फूड, रिफाईंड कार्ब्स कमी करा, होल ग्रेन्स, प्रोटीन्स, फायबर वाढवा, दिवसातून 3 वेळा जेवण्यापेक्षा स्नॅकिंग पॅटर्न ठेवा जो इन्सुलिन स्पाइक्स कमी करेल। स्ट्रेंथ ट्रेनिंग, जिमला जाणं गरजेचं नाही, पण रेझिस्टन्स एक्सरसाइज इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतो। मेडिसिन जेव्हा गरज असेल तेव्हाच। मेटफॉर्मिन हे डायबिटीसचं औषध आहे, पण PCOSमधल्या इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी दिलं जातं आणि ते नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे। हार्मोनल पिल्स, पिरियड्स रेग्युलराइज करण्यासाठी, अँटी अँड्रोजन मेडिसिन्स, एक्सेस हेअर ग्रोथ आणि ॲक्नेसाठी,
मेंटल हेल्थ सपोर्ट हे सगळं इम्पॉर्टंट आहे. PCOS एक क्रोनिक कंडिशन आहे, एका रात्रीतून बरं होणार नाही. फ्रस्ट्रेशन, अँक्झायटी, बॉडी इमेज इश्यूज या सगळ्यांना ॲड्रेस करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीसाठी सगळ्यात मोठी भीती, PCOS असेल तर मला मूल होणार नाही, हे खोटं आहे. PCOSमध्ये कन्सीव्ह करणं कठीण असू शकतं, कारण ओव्ह्युलेशन अनियमित असतं. इम्पॉसिबल नाही, अजिबातच नाही. योग्य उपचारांनी लाईफस्टाईल चेंजेस, ओव्ह्युलेशन इंडक्शन मेडिसिन्स आणि गरज पडल्यास IUI. सो बऱ्याचदा खूप साऱ्या PCOS पेशंट्सना नॅचरली कन्सीव्ह करता येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी प्लॅनिंग करण्याच्या आधीच PCOSची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जसं वजन कंट्रोल करणं, थायरॉईड चेक करणं, फॉलिक ॲसिड सुरू करणं हे सगळ्यात आधी. म्हणून जर तुम्हाला PCOS आहे आणि पुढच्या 1 ते 2 वर्षात जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर आजपासून तयारी सुरू करा, उशीर करू नका. आज तुम्ही काय शिकलात? PCOS म्हणजे सिस्ट नाही, मेटाबॉलिक आणि हार्मोनल डिसऑर्डर आहे. लक्षणं काय काय असतात? इरेग्युलर पिरियड्स, वेट गेन, ॲक्ने, हेअर ग्रोथ आणि मानेवर काळपटपणा. स्पेसिफिक मेडिकल अप्रोच गरजेचा आहे आणि PCOS असूनही प्रेग्नन्सी शक्य आहे, पण प्लॅनिंग मात्र आधी करायला हवं. जर यापैकी 3पेक्षा जास्त लक्षणं आहेत तर एकदा तरी डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. त्यामध्ये ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी एवढ्यानेच क्लॅरिटी मिळू शकते. सो हा व्हिडिओ तुमच्या PCOS असलेल्या मैत्रिणीला शेअर करा, कारण बऱ्याच जणींना माहितीच नाही आहे की PCOS काय आहे. सबस्क्राईब करा, कारण संतुलनवर आपण अशाच गोष्टी बोलतो ज्या प्रत्येक स्त्रीला माहिती असायला हव्यात.